नमस्कार, पल्लवीज वर्ल्डमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी बनवत आहे माझ्या पद्धतीमध्ये शिमला मिरची आणि बटाटा याची भाजी. तर चला बघूया. त्यासाठी मी ते टोप ठेवून त्यामध्ये थोडंसं तेल ॲड केलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपण जिरे टाकायचे. जिरे चांगले तडतडून द्यायचे. त्याच्यानंतर आपण कांदा टाकायचा. त्यामध्ये कांदा चांगला तेलावरती परतवून घ्यायचा. त्याच्यानंतर कढीपत्त्याची 2-3 पानं टाकली आहेत. थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट, चिरलेला टोमॅटो, थोडीशी हिंग, हळद, घरगुती लाल तिखट. मी जास्त काय एक्स्ट्राचे मसाले ॲड करत नाही. जे घरगुती असतात तेच मसाले मी टाकते भाजीमध्ये नेहमी. तुम्ही बघू शकता भाजीला चांगलं तेल सुटलेलं आहे. त्याच्यानंतर शिमला मिरची आणि बटाटा त्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आणि चांगलं एकत्रित करून घ्यायचं आहे. मसाला आणि भाजी एकत्रित झाली पाहिजे चांगली. चवीनुसार मीठ ॲड केलं आहे. मी भाजीमध्ये पाणी ॲड नाही केलं आहे. मी झाकणावरती पाणी टाकणार आहे आणि तेच पाणी गरम झालं की मी भाजीमध्ये ॲड करणार आहे. इथे मी भाजून घेतलेले शेंगदाणे आहे त्याचा कूट केलेला आहे, तो टाकलेला आहे 2 चम्मच आणि भाजी एकत्रित करून घ्यायची. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.